राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने गेले अनेक वर्ष महाराष्ट्र भवन या 2 एकरच्या प्लॉटवर व्हावं म्हणून अनेक पाठपुरावे केले गेलेत। आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी हा विषय अधिवेशनामध्ये घेतला होता आणि त्या विषयाला अनुसरून शशिकांत शिंदे साहेबांना त्यावेळेचे जे सरकार होतं आणि मुख्यमंत्री होते यांनी एक आश्वासन दिलं होतं की आपण त्वरित हे कामकाज सुरू करूया। या अनुषंगाने मागच्या जुलैमध्ये म्हणजे विधानसभाच्या निवडणुका लागण्या अगोदर मागच्या 2024च्या जुलैमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी येथे महाराष्ट्र भवन व्हावं म्हणून जाहीर केलं। त्यावेळेचे अर्थमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी 121 कोटी रुपयाची भरीव तरतूद देखील केली, परंतु तो फक्त विधानसभा निवडणुकीपूर्वीचा जुमला होता असं दाखवलं गेलं आणि आम्हाला सगळ्यांना दिसलं। कारण जुलै 2024 ते आजतागायत म्हणजे नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्याही प्रकारची ह्या कामामध्ये प्रगती झालेली नाहीये। परत आम्हाला असं कळालंय की सिडको जे या राज्य शासनाचं ऐकतं आणि त्यांच्यासाठीच फक्त काम करतं, त्यांच्या निवडणूक अजेंड्यावर काम करतं, ते पुन्हा एकदा या प्लॉटवर महाराष्ट्र भवनाचं दुसऱ्यांदा भूमिपूजन करणार आहे। म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येऊ घातल्यात त्यापूर्वी त्यांचा दुसऱ्यांदा जुमला करून कोट्यावधी रुपये या कामी खर्च करण्याचा घाट घातलेला आहे। मला वाटतं मागच्या निवडणुकांपूर्वी आणि आत्ताच्या निवडणुकांपूर्वी जर अशा पद्धतीतले 2-2 वेळा उद्घाटन होत असतील, त्याच सोबत 121 कोटी रुपयांची भरीव तरतूद या कामी केली असून देखील महाराष्ट्र भवन अद्याप सुरू झालेलं नाहीये, फक्त आणि फक्त पत्रे मारून ठेवलेले आहेत। साहेब, आज आपण इथं पाहू शकतात की बांधकाम सुरू आहे थोडंफार प्रमाणामध्ये, परंतु कोणत्या प्रकारचा बोर्ड या ठिकाणी ठेकेदार कोण आहे, कोण काम करते याच्याविषयी कोण बोलत नाही किंवा कोणत्या प्रकारचा बोर्ड लावला नाहीये, याच्या पाठीमागे काय षडयंत्र आहे का असं वाटतं? निश्चितपणे आता तुम्ही खूप चांगला प्रश्न घेतलाय। ठेकेदाराला लपून ठेवायचं, कामकाजही लपून करायचं, म्हणजे 121 कोटी रुपयांचा जो मलिदा आहे तो या सिडकोला आणि प्रशासनाला असा व्यवस्थित खाता यावा, हा त्याचा उद्देश आहे। पालिकेचा रोल बघा, पालिका जी आहे तिने सिडकोची जमीन ॲक्वायर केली, बरोबर आहे, आणि एवढ्या मोठ्या पद्धतीमध्ये ही कररचना इथे उभी केली, परंतु आमचं मागेही म्हणणं होतं पालिकेने पुढाकार घेतला पाहिजे, सिडकोने घेतला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने घेतला पाहिजे, कारण शेवटी हे मुंबई महानगरपालिकेच्याच नवी मुंबई महानगरपालिकेच्याच अखत्यारीत येणार आहे। त्याच्यामुळे तिघांनी जर पुढाकार घेतला असता तर 20 वर्ष आपल्याला वाट पाहायला लागली नसते। माझ्या कार्यकर्त्यांनी सहकाऱ्यांनी या कामी बराचसा रिसर्च केलाय आणि तो रिसर्च हे सांगतोय की काम ज्या कोणाला दिलं गेलंय तो इतक्या धीम्या गतीने करतोय, त्याचा कोणत्याही स्वरूपाचा बोर्ड नाही आणि हे असं गोपनीय पद्धतीचं काम हे फक्त निवडणुकांचे जुमले जुळवण्यासाठी केलं जात आहे की काय, हा प्रश्न आहे। आज आम्ही या सरकारचं आणि सिडकोचं प्रतिकात्मक पिंडदान त्याच्यामुळेच केलेलं आहे।